जगामध्ये कोणत्याच वस्तू टाकाऊ नाही, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. उपयोगाचे 3 प्रकार करू: निरुपयोग, दुरुपयोग आणि सदुपयोग. विठ्ठल पहिला निरुपयोग आहे. खूप मोठी वस्तू मिळवायची आणि कुठेतरी सांदेला नेऊन टाकून द्यायची. काय उपयोग आहे त्या वस्तूचा? जरा क्षमा मागून विधान करेल. अलीकडे भारत देशातल्या श्रीमंत लोकांनी भारत देशातला इतका पैसा लुटवला महाराज, तर तो भारत देशातल्या बँका कमी पडल्या म्हणून त्यांनी परदेशामध्ये स्विस बँकेत तो पैसा नेऊन टाकला. काय उपयोग आहे त्यांना त्या पैशाचा? नाव घेत नाही तुम्ही, ओळखा. ज्या ज्या मंडळींनी परदेशामध्ये स्विस बँकेत पैसा ठेवलाय त्याच्यातले ज्या वेळेला काही मेले ना, मेल्यानंतर 3-3 दिवस जाहीर केलं नाही हे मेले म्हणून. का बरं? तो पैसा त्या वारसाला मिळण्याकरता भारतीय मृत्यूपत्र चालत नाही. परदेशातला पैसा आणण्याकरता मेलेल्या व्यक्तीच्या डोळ्याचे बुबुळ आणि हाताचे अंगठे कापून द्यावे लागतात, त्याशिवाय ते पैसाच मिळत नाही. काय उपयोग आहे? जोडोनी धन न घाली माती, सत्याचरण दयाभूती. आपल्याला मिळालेल्या द्रव्याचा एकतर भोग घ्यावा किंवा समाजाकरता त्याचं दान करावं. त्याला कोंडून ठेवून त्याचा निरुपयोग होऊ देऊ नये. महाराष्ट्राच्या संत मालिकेतला प्रसंग सांगून जातो. महाराष्ट्रामध्ये जे अनेक संत झाले त्याच्यामध्ये संत सेना महाराज हे नाव प्रचलित नाव आहे. सेना महाराज स्वकर्म करायचे, स्वकर्म. भगवंताने एक निरोप दिलाय महाराज आपल्याकडे. कोणता? ज्याने त्याने आपलं कर्म अत्यंत प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. कर्मे ईशो भजावं, पण कर्म प्रामाणिकपणाने करावं बुवा. नाही तर 40 वर्षाचं वय असताना 65 वर्षाचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि महिना पंढरीची वारी करायची. कशाला हे पाप करायचे? ते अप्रामाणिक आहेत महाराज, प्रामाणिकपणाने नाही. कोणतंही कर्म प्रामाणिकपणाने करत जावं. जसे ते 4 वर्ग आहे: श्रोता, वक्ता, वादक आणि गायक. प्रमाण सुटल्याबरोबर उचलण्याची प्रामाणिकपणाने जबाबदारी राष्ट्रीय महाराज आदी मंडळींची. सगळ्यांना एका तालात घेऊन चालवण्याची जबाबदारी पखावज वादकांची. थोडा वेळ पखावज बंद करा बरं. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या गळ्यातल्या घाट्या वाजल्यासारखे उगत टाळ वाजते, त्याच्याकरता पखावज लागतो. श्रोत्यांचं काय काम आहे? अजिबात झोपी न जाताना लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं आणि लक्षात ठेवून तसं आचरणात आणि कृतीत आणण्याचा माझ्या सहित आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. हे आपलं काम आहे. वक्त्याचं काय काम आहे? 2 तासाच्या कीर्तनात फाजील विनोद न करताना, मनोरंजन न करताना केवळ वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या द्वारा सामान्य श्रोत्याची मन आपल्या हातावर घेऊन देवाकडे नेण्याची प्रामाणिक जबाबदारी कीर्तनकाराची महाराज. ज्याने त्याने आपलं कर्म प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. शेना महाराज आपलं कर्म करायचे. पूर्वीचा एक काळ असा होता, काही वस्तारे दगडावर घासल्याशिवाय चालतच नव्हते. त्यांचा वस्तारा घासण्याचा दगड झिजला आणि पंढरीला एका पंढरपूरच्या रस्त्यावर एक मनुष्य वस्तारा घासण्याचा दगड विकत बसलेला होता. शेना महाराज दशमीला पंढरीला आले. पुण्यसलीला अमृतवाहिनी चंद्रभागेचं स्नान केलं. एकादशीला प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकून द्वादशी सोडली. देवाबरोबर काही संवाद केला. येता येता वस्तारा घासण्याचा दगड विकत घेतला आणि गावाकडे आले. 1 महिना त्याच्यावर काम केलं. पुन्हा दुसऱ्या वारीला पंढरीला आले. वारकऱ्याने विचारलं, शेना महाराज मागच्या वेळेला वारीची गाय हजर लागली, कुठे गेला होता? तुम्ही वारीला दिसला नाही. शेना महाराज म्हणा, किती लबाड आहे तू? मी स्वतः वारीला होतो, तुम्ही नाही म्हणता. वारकरी ऐकाच ना. सेना महाराज तुम्ही वारीला नव्हते, लबाड बोलू नका. शेना महाराज म्हणाले, चला देवाकडे. तो खरं बरेल, मी जरी लबाड बोलत असलो तरी. शेना महाराजांनी वारकऱ्याला राऊळात नेलं. देवाला विचारलं, देवा हे सगळे वारकरी माझ्यावर आरोप करतात मी मागच्या वेळेला वारीला नव्हतो म्हणून, तुम्ही सांगा होतो का नाही? पांडुरंगाने सांगितलं, शेना महाराज वारकरी म्हणतात तेच खरे, तुम्ही वारीला आलाच नाही मागच्या वेळेला. सेना महाराज देवारू लागलो. तुम्हाला काही पडतं का? देवा लबाड बोलायची सवय अजून गेली नाही का? मला वारीला नव्हतो म्हणता. देवाला लबाड बोलल्यानंतर मग देवाला राग आला. सेना महाराज लबाड मी का? तुम्ही वारीच्या निमित्ताने आला आणि वस्तारा घासण्याचा दगडी विकत घेऊन घरी गेला. त्याच्यातच वारी वादावाकीमध्ये गेले. मंदिराच्या बाहेर बोलू नका. मग मात्र शेना महाराजांना आपल्या कृत्याची लाज वाटली, खाली मान घातली.
गावाकडे आले. रागारागाने पंढरपूर आणलेला दगड बाजूला ठेवला. आपल्या जुन्या दगडावर काम केलं. पुन्हा चैत्र वारीला आले आणि रागारागाने चंद्रभागेच्या पाण्यात तो दगड फेकून दिला आणि देवाकडे आले. देवा, आता मागचं उचकीत बसू नका, बस झालं ते होऊ द्या. आता तरी सांगा लागले का नाही वारीची हजेरी? देवाने सांगितलं, शेना महाराज मागची तर नाही पण बाबा ही सुद्धा वारी नाही. कसं का? मागची वारी दगड घेऊन जाण्यात वजाबाकी मध्ये गेली आणि ही वारी दगड आणून टाकण्यात वजाबाकी मध्ये गेली. कोणाचं झालं हे महाराज? सामान्याचं नाही, एका साक्षात्कारी भगवत भक्ताचं जर असं होतंय तर आपण पंढरी, आळंदी, पैठणवरून गोंगड्यान बांगड्याची गाठोडी घेऊन चालतो. ही वारी नाही, आपल्या जीवनाच्या साधनेचा सरळ सरळ हा निरुपयोग आहे. विठ्ठल जसा निरुपयोग होऊ देऊ नये तसं जीवनाचा दुरुपयोग सुद्धा होऊ देऊ नये. किती सुंदर देह देवाने आपल्याला दिलाय महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकीचा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल मनाती ते होती. तरिकाची सुंदर देह महाराज. पशुका होत कन्हैया, नरका कछुना होय, नर करणे करे तो नरका नारायण होय. पण माणसं सुंदर देवाने दिलेल्या या देहाचा सदुपयोग बिलकुल करत नाही महाराज. आऊट हात का मानव देहा, तुझ दिया. आऊट हात का मानव देहा, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. मिळालेल्या मानव देहाचा जरा दुरुपयोग जर झाला तर आपल्या इतक्या जीवनातला अपघात जगात कोणाचाच होऊ शकत नाही महाराज. परमवंदनीय गुरुवरे माधव महाराज मगर सर्वात महत्वाचा दृष्टांत चंद्रभागेच्या वाळवंटात वर हात करून सांगायचे. ते म्हणायचे, भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्र राजगादीवर विराजमान झाले. रामराज्य पाहून एक संन्यासी अयोध्येमध्ये भिक्षा मागण्याकरता आला. संन्यासी भिक्षा मागताना त्याच्या पाठीमागे एक कुत्रा लागलेला होता. बराच वेळ झाला त्या कुत्र्याची नजर सारखी त्या संन्याशाच्या भिक्षेच्या झोळीकडे होती. असा बारकावा आहे, शास्त्र असं आहे, कुत्र्याची नजर माणसाच्या खाद्यपदार्थावर पडू देऊ नये, कारण त्याच्या डोळ्यामध्ये स्लो पॉइझन आहे. कोणी म्हणेल तो आमचा पाळीव प्राणी आहे. शहाण्या घरमालकाने आपण जेवण्याच्या अगोदर कुत्र्याला तृप्त करावं, त्याला हाका लावून तरी द्यावं किंवा बांधून टाकावं, पण त्याची नजर आपल्या खाद्यपदार्थावर पडू देऊ नये. खेडेगावात पाहायला मिळत नाही, पण मुंबईची कुत्री फारच भाग्यवान आहे. मुंबईच्या कुत्र्याचे मालक जन्म देणाऱ्या आई वडिलांना आपल्याकडे ठेवत नाही. चला म्हणतात गावाकडे, काय तुमचं इकडे काम आहे. आपल्या आई वडिलांना सांभाळायचा त्रास होतो म्हणून गावाकडे पाठवून देतात महाराज. आणि त्या कुत्र्याला मात्र बसायला फोर व्हीलर गाडी, त्याला खायला स्वतंत्र बिस्किट. त्या श्रीमंताची बायको बंड्या 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 करत त्याला स्वयंपाकघरात त्या कुत्र्याला घेऊन जाते. इतकं प्रेम त्या कुत्र्यावर का करते तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मी सांगतो, ही पुढच्या जन्माची व्यवस्था आहे. खरंच आहे महाराज. भूतदया गायी पशुचे पालन हे आम्हालाही संतांनी शिकवलंय, पण कोणत्याही प्राण्यावर फाजील प्रेम करू नये हे शास्त्र आहे. या देशाचा इतिहास आहे.
भारत हे नाव ज्या राजामुळे पडलं तो राजा भरत समुद्र वलयांकित राज्याचा त्याग केला बाबाने, हिमालयात गेला आणि साधना करता करता फाजील प्रेम एका हरणाच्या पाडसावर केलं. सगळी साधना जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. झाला तो घातला वासनेने, झाला तो घातला वासनेने, झाला तो घातला वासनेने, झाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा राजा भरताने अति फाजील प्रेम त्या हरणाच्या पाडसावर केलं महाराज. अपघात झाला. जड भरत राजा हरणे गर्भा गेला. म्हणून कोणत्याही प्राण्यावर फाजील प्रेम करू नये. आणखीन एक प्राणी त्याचं नाव कोंबडा आहे. कोंबड्याची नजर खाद्यपदार्थावर पडू देऊ नये, विषारी नजर यांची. त्या संन्याशाला शास्त्र माहित होतं म्हणून पाठीमागे चालणारा कुत्रा जात नाही म्हणून रागारागाने पाठीमागे चालणाऱ्या कुत्र्याच्या तोंडावर अशी लात मारली. कुत्रा ओरडत ओरडत प्रभू रामचंद्रांच्या दरबारात आला. दरबार संपण्याची जवळजवळ वेळ झालेली होती. ओरडणाऱ्या कुत्र्याला पाहिलं आणि प्रभू रामचंद्र दरबाराच्या बाहेर आले. का ओरडतो रे? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, रामचंद्रांची भूमी इतकी पुण्यवान होती. 4 पावलं कुत्र्यांनी ठेवल्याबरोबर कुत्रा बोलू लागला, पण एकदाच बोललं, हे नाथांचं विधान. रामचंद्रांनी विचारलं, काय झालं तुला ओरडायला? कुत्रा म्हणू लागला, रामा, तुझ्या अयोध्या नगरीमध्ये कारण नसताना विनाकारण माझ्यावर अन्याय झाला. एका संन्याशाने विनाकारण मला लात मारले. मला न्याय पाहिजे रामा. मी ऐकलंय तुमच्या दरबारात कुत्र्याला सुद्धा न्याय मिळतो, म्हणून मी न्याय मागण्याकरता आलो आहे. न्याय द्या मला. रामचंद्रांच्या अंगाला दर धरून घामच फुटला. महाराज लक्ष्मणाला सांगितलं, जा त्या संन्याशाला घेऊन या. संन्याशाला घेऊन आले. समोरासमोर विचारलं, लात मारले का? हो मारले. का मारले रे? संन्याशी म्हणू लागला, प्रभू मला शंका अशी आली. हा कुत्रा सारखा माझ्या भिक्षेच्या झोळीकडे पाहत होता. मला वाटलं पाहिल तरी किंवा खाईल तरी, अशी भीती वाटली म्हणून लात मारले. गुन्हा कबूल केला. रामचंद्रांनी विचारलं, सांगा हे कुत्र्या, याला काय शिक्षा द्यायची आता तू सांग. तू सांगशील ती की शिक्षा मी देतो. त्या कुत्र्याने धर्मशास्त्र जाणणार होता. त्यांनी सांगितलं, प्रभू याला फक्त मोठ्या गडाचा महंत बनवा, एवढी शिक्षा दे. गडाचा गडकरी. रामचंद्राने विचारलं, वेडे हे शिक्षा का बक्षीस? कुत्र्याने सांगितलं, बक्षीस नाही शिक्षा आहे. कसं काय? नेम असा आहे, लहान बालक, स्त्री, भिकारी, संन्यासी आणि देव यांना दिलेल्या द्रव्याचा दुरुपयोग जर झाला ना, तर या सर्वांना पुढचा जन्म कुत्र्याचा मिळतो. महाराज कुत्र्याचा. रामचंद्राने विचारले, तुला कसं काय माहिती रे? कुत्र्याने सांगितलं, प्रभू मीच मागच्या जन्मामध्ये मोठ्या मठाचा मठाधिपती होतो आणि मला दिलेल्या द्रव्याचा दुरुपयोग झाला म्हणून मी कुत्रा झालो आणि संन्याशाची लात खावी लागली. आता एक काम करा, यालाच मठाचा मठाधिपती करा. मग तो पांढरा असो नाही तर भगवा असो, स्वभावाचे महाराज. त्या गादीवर बसला का समाजाने दिलेल्या द्रव्याचा दुरुपयोग निश्चित करणार.
मग हा कुत्रा होणार, मग मी संन्यासी होणार, मग मी याच्या तोंडावर लात मारला. पाहता का फिटम फाटम. दुरुपयोग. आणि तिसरा सदुपयोग आहे आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी गेलो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे परब्रह्म स्वरूप अवस्था प्राप्त करण्याची शक्ती या देहामध्ये सदुपयोग करता आला पाहिजे. कसा सदुपयोग करावा. प्रातस्मरणे गुरुवारी आमचे साधक हृदय संजीवनी गुलेबाबा दृष्टांत सांगायचे महाराज. जालना जिल्ह्यात जाम समर्थ गावी श्री रामदास स्वामींचा जन्म झाला आणि रामदास स्वामी भिक्षाटना करता निघाले. यतिपुरुषांची भिक्षा मागण्याची दोन पद्धती आहे. संन्याशाने 5च घरी भिक्षा मागत जावी, 6व्या घरी मागायची नाही. आणि रामदास स्वामी ज्या घरी भिक्षा मागण्याकरता गेले त्या घरचं काही ना काहीतरी घेतल्याशिवाय पाठीमागे येत नव्हते. 2 नियम होते. संतांचे किती आपल्यावर उपकार आहेत महाराज. एखादा अतिथी जर घरमालकाच्या दरवाजातून जर उपवाशी जर गेला तर अतिथीचं काहीच बिघडत नाही महाराज, पण घरमालकाचं सगळं पुण्य हिरावून तो घेऊन जातो. ज्ञानोबराय बोलतात विनमुख गेले अतिथी नाही सुकृताची संपत्ती. अतिथी देवो भवई हिंदू धर्माची प्राचीन प्रचलित परंपरा आहे. रामदास स्वामी त्या नियमाप्रमाणे भिक्षाटना करता निघाले. 4 घरे भिक्षा मागून झाली होती. 5व्या घरी गेले. 5व्या घराचा प्रकार असा होता. 5व्या घरातला घरमालक आणि घरमालक यांची कडाडून भांडणं झाली होती. बघ कडाडून ती कशी काय असतात मला काही कल्पना नाही. करमणुकीची वेगळी म्हणतात आणि कडाडून वेगळी म्हणतात. त्यांची कडाडून भांडणं झाली होती. घरमालकीन रागावलेली होती आणि रागाने घर सारवण्याचा पोचारा घेऊन ती घर सारवित होते महाराज. इतक्यामध्ये रामदास स्वामी आले. जय जय रघुवीर समर्थ. त्या बाईला रागात आला. स्वामीजी माझंच घर दिसतं का रोजच्या रोज भीक मागायला, दुसरी घरच नाही का गावात. चला भा पुन्हा अजिबात माझ्या घरामध्ये येऊ नका. हा पलीकडे आता आलात तर याद राखा. रामदास स्वामी अति हट्टी होते. सांगितलं अहो असं करू नका, काय द्यायचं ते द्या पण द्या, तसा नाही जाणार. माझा नियम आहे तुमच्या दरवाजातून काहीतरी घेतल्याशिवाय मी तसा जाणार नाही. रागाने संतप्त झालेली माणसं काय करतील, मला किती टोकाचा पाप करतील काही सांगता येणार नाही. महाभारतामध्ये स्वतः धर्मराज सांगतात भोभोक्षम किम न करोति पाप. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि क्रोधावलेला मनुष्य किती टोकाचं पाप करेल काही सांगता येत नाही. प्रसंग सांगेल तर माझा वेळ जाईल. आपल्या डोळ्यापुढे इतिहास आणून देतो. भक्त श्रेष्ठ अर्जुनांची नातू राजा परीक्षिती मृगया करण्याकरता अरण्यामध्ये गेला. वैशाख महिन्यातलं ऊन होतं. कडकडून तहान लागले आणि म्हणून तहान लागल्यानंतर एका साधूंच्या आश्रमामध्ये गेले. पाणी 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 करू लागले. साधू समाधिस्थ झालेले होते. राजाच्या हाकेची ओघ कानापर्यंत आली नाही. समाधीतून पाणी न देताना आणि म्हणून राजा परीक्षिताला राग आला. अरे मी भारत देशाचा सांभाळ करणारा राजा परीक्षिती, आज मी तहानेने व्याकुळ झालो. साधा साधू सामान्य आणि हा समाधीत ढोंग करून बसला, याला शिक्षा दिली पाहिजे. काय ताडण करावं म्हणून इकडे तिकडे पाहता पाहता मेलेला सर्प पडलेला होता. तो मेलेला नव्हताच मुळात. अर्जुनाने खांडववन नावाचं अरण्य जाळलं. त्याच्या सगळ्या सर्पांच्या जाती जळून गेलेल्या होत्या. सर्पांचा राजा तक्षक एकटाच जिवंत राहिला होता.
त्यांनी विडा उचलला होता, याच्या एका तरी वंशाला मी दंश करून ठार मारणार म्हणून परीक्षितेवर नजर ठेवली आणि मेलेलं ढोंग करून आश्रमापुढे येऊन निस्तेज पडलेला होता. क्रोधायमान झालेल्या राजा परीक्षितेच्या लक्षात आलं नाही महाराज. मेलेला सर्प म्हणून त्याने असा बाणाच्या टोकाने उचलला, साधूंच्या गळ्यामध्ये घातला. राजा परीक्षिती निघून गेला. सज्जन राजा होता महाराज, पण तहानेने घडलेलं पाप त्या शमे ऋषींच्या मुलाने पाहिलं. माझ्या वडिलांची विटंबना केली, राजाने शाप दिला, राजा 7 दिवसात तुला मरावं लागेल. 7व्या दिवशी राजाला मरावं लागलं. का घडलं? तहानेने पाप झालं म्हणून घडलं. कधी भुकेतून पाप होतं, कधी अति क्रोधातून पाप होता. त्या बाईला राग आला. रामदास स्वामी जात नाही म्हणून रागारागाने घर सारवण्याचा पोचारा उचलला आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकला. म्हणे घ्या, काही घेतल्याशिवाय जात नाही म्हणे. रामदास स्वामी शांत वृत्तीचे होते महाराज, अजिबात राग आला नाही. आपल्या स्थानावर आले, झोळीतला पोचारा बाजूला काढला, भिक्षा स्वच्छ केली, भिक्षा खाल्ली. खळखळत्या नदीच्या पाण्यामध्ये तो पोचारा धुतला, खडकावर वाळू घातला, त्याच्या पट्ट्या काढल्या, सुंदर मांडीवर वाती वळल्या. सूर्यास्ताची वेळ, हिंदू संस्कृती प्रचलित परंपरा आहे. सूर्यास्ताच्या वेळी मंदिरामध्ये दिवा लावावा, तुळशीजवळ दिवा लावावा आणि आपल्या देवघरात दिवा लावावा. हरिहराशी नाही बोटवर वाते, कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिरमुख. या नियमाने रामदास स्वामी वाती लावण्याच्या निमित्ताने मंदिरात आले. स्त्रियांची प्रकृती जितकी लवकर रागवते ना, तितकी लागली थंड होते महाराज. मार्दव अंतकरण आहे स्त्रियांचं. थोड्या वेळाने राग शांत झाला आणि पश्चाताप येऊ लागला. अरे काय चांडळनी मी पापी, एका समर्थ साधूंच्या झोळीमध्ये मी पोचारा टाकला, कुठे फेडू आता हे पाप? पाप फेडता येणार नाही. आता एक काम करू, फक्त क्षमा मागू म्हणून रामदासांच्या शोधा करता निघाले. मंदिरामध्ये रामदास स्वामी देवा लावीत होते महाराज. ती महिला आली, रामदास स्वामींच्या चरणावर मस्तक टेकवलं, रडू लागली. स्वामीजी, तुम्ही यती पुरुष आहात, माझ्याकडून फार मोठं भयानक पाप घडलं. मी तुमच्या झोळीमध्ये पोचारा टाकला, आता झालेली चुकीला माघार नाही. मी निश्चित पाप केलं, पण एक काम करा, तुम्ही साधू आहात, मला क्षमा करा. रामदास स्वामींनी सांगितलं, किती वेड्या आहात हो तुम्ही, क्षमा मागायचं काय कारण आहे? चतकुर अर्धी जर तुम्ही मला भाकरी दिली असती ना, ते मी खाल्ली असती आणि 2-4 तासात ती जिरली सुद्धा असती. किती मोठा तुम्ही माझ्यावर उपकार केला तुम्हाला माहित नाही. या पोचारा दिल्यामुळे मी वाती वळवल्या, त्याचे दिवे तयार केले आणि त्या दिव्याचा प्रकाश